छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत लातूर शहरातील कबाल्यांचे वाटप करावे. नगरसेविका राजश्री धोत्रे बाहेती यांची तहसीलदारांकडे मागणी. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी संपूर्ण राज्यभरात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान राबवण्याचा निर्णय घेतला आहे. मार्च ते मे या कालावधीमध्ये हे अभियान पार पडणार असून या माध्यमातून नागरिकांच्या महसूल विभागाअंतर्गत असलेल्या विविध समस्यांचे समाधान करण्यात येणार आहे. या शिबिराच्या माध्यमातून लातूर शहरातील कबालेधारकांचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी भाजपच्या प्रभाग क्रमांक 16 मधील नगरसेविका राजश्री धोत्रे बाहेती यांनी तहसीलदार सौदागर तांदळे यांच्याकडे पत्रकाद्वारे केली आहे. लातूर शहरातील प्रभाग क्रमांक 16 सह विविध प्रभागातील अनेक नागरिकांचे कबाले अद्यापपर्यंत प्रशासनाने दिलेले नाहीत. कबाले मिळाले नसल्यामुळे या नागरिकांना शासनाच्या विविध योजनांपासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे हेच कबाले वाटप करण्यात यावे अशी मागणी सातत्याने नागरिकांमधून होत आहे. ही लोकभावना लक्षात घेऊन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मनपा निवडणुकीदरम्यान लातूर शहरातील नागरिकांना लवकरात लवकर कबाले वाटप करण्यात येईल असे आश्वासित केले होते. आता निवडणुका पार पडल्या असून नुकतेच महसूल मंत्री बावनकुळे यांनी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाची घोषणा केली आहे. या अभियानाच्या माध्यमातून महसूल विभागाअंतर्गत नागरिकांच्या असलेल्या समस्या तात्काळ सोडवण्याचे निर्देश नामदार बावनकुळे यांनी दिलेले आहेत. सदर अभियान मार्च 2026 ते मे 2026 पर्यंत राबवण्यात येणार आहे. लातूरही या अभियानाची सुरुवात झाली असून नागरिकांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. याच अभियानांतर्गत लातूर शहरासह प्रभाग क्रमांक 16 मधील नागरिकांच्या कबाल्यांचे वाटप करण्याची मागणी नगरसेविका राजश्री धोत्रे बाहेती यांनी तहसीलदार सौदागर तांदळे यांच्याकडे केली आहे. याकरिता तहसील प्रशासनाने मनपा प्रशासनासोबत बैठक घेऊन कबाले वाटपासंदर्भात असलेली प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून याबाबत तात्काळ निर्णय घ्यावा अशी ही मागणी राजश्री धोत्रे बाहेती यांनी केली आहे. त्याचबरोबर या अभियानाच्या माध्यमातून संजय गांधी निराधार योजना, लाडक्या बहिणींची ई-KYC करणे, शिधापत्रिकांमध्ये नावांची खातरजमा करून घेऊन त्यामध्ये कमी जास्त करणे यासह शैक्षणिक प्रवेशासाठी लागणाऱ्या विविध कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी शिबिर घेण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. या मागण्यांबाबत तहसीलदार तांदळे यांनी सकारात्मकता दाखवली असून कबाले वाटपासंदर्भात लवकरात लवकर निर्णय घेऊ अशी ग्वाही दिली आहे.